चला आता थोडेसे पापड करणार आहे. त्यासाठी 2 डाळी घेतल्या. ही मुगाची डाळ 1 किलो आणि ही उडदाची डाळ. आता ह्या गिरणीमधून एकत्र दळून आणायच्या आणि पापड मसाला, रामबंधू पापड मसाला टाकून त्याचे पापड करणार आहे. पहा कशी कृती करते, नंतर मी तुम्हाला सांगतेच. पापडाचं पीठ आहे ना, आपण हे मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये समाधान मसाल्याची पुडी आणली आहे. हे 1 किलो पापडाचं पीठ आहे. याच्यातलं थोडंसं काढून हा 1 किलोसाठी एवढा पापड मसाला टाकायचा आहे. पुढे फोडली आणि कोरड्या याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं तयार केला आहे. आता हा 2-4 तास असा भिजवायचा, म्हणजे छान भिजतो. पापड पण छान लांब होतो. आणि पिठी ठेवली काही त्यामधली. हा गोळा आता मी स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे 2-3 तास. मग त्याच्या लाट्या बनवू आणि पापड बनवूया. आता पीठ हे भिजलंय चांगलं. आता याला कुटून घेते. कुटल्यावर म्हणजे जरा पापड छान होतो मऊ आणि लांबतो पण. कुटून त्याच्या गोट्या बनवते. थोडं तेल लावून कुटून घ्यायचं चांगलं. चांगलं कुटलं का मस्त छान होतं ते. थोडासा आता हे करून त्याच्या गोट्या बनवते. चाकू लागून आता याच्या अशा गोट्या बनवते. एका कॅरीबॅगमध्ये ठेवते. पहा आमच्या सुनबाई आता पापड लाटून राहिल्यात. आम्ही किती 9:30-10 वाजल्यापासून बसलो आहे रात्रीचे. आता 6:30ला भिजवलं होतं पीठ. आता वाजले 11:30. असे पापड झालेत, चांगले गोल गोल लाटलेत. मी लाट्या करते, लाट्या बनवून देते. येतात मला पापड. मला आज माहिती झालं, मला पापड पण बनवते. गोल लाटले चांगले.